करमाडमध्ये गोवंश कत्तली प्रकरणी मोठी कारवाई, आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल। छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील करमाड येथे गोवंश कत्तली संदर्भातील बंदी असतानाही बेकायदेशीररित्या गोमांस विक्री करणाऱ्या आरोपींविरुद्ध करमाड पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे। या प्रकरणात आरोपीस खासगी लोडिंग रिक्षातून ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई दिनांक 11 जून रोजी सुमारे 12 वाजता करण्यात आली। आरोपी अलीम मुसा कुरेशी वय 26 वर्ष, आवेज अब्दुल रहमान कुरेशी वय 28 वर्ष, उमेर आरेफ कुरेशी वय 21 वर्ष, सर्व राहणार गाडे जळगाव तालुका व जिल्हा छत्रपती संभाजीनगर याने आजाजनगर करमाड येथील अबू बकर बीफ शॉप नावाच्या पत्र्याच्या शेडमध्ये विनापरवाना व बेकायदेशीरपणे गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करून गोवंश मांस विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती। तपासात हेही स्पष्ट झाले की संबंधित आरोपी शासनाने गोवंश कत्तली संदर्भात लागू केलेल्या कायद्याची संपूर्ण माहिती असूनही त्याने जाणीवपूर्वक कायद्याचे उल्लंघन करून गोवंश मांसाची चोरटी विक्री सुरू ठेवली होती। पोलिसांनी या प्रकरणात महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम 1976 अंतर्गत कलम 565C 7-9 तसेच भारतीय दंड संहिता कलम 325 अन्वये कायदेशीर फिर्याद नोंदवली आहे। ही कारवाई करमाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिवाजी मदेवाड, श्याम ढवळे, विनोद खिल्लारे यांनी केली। अशा प्रकारची बेकायदेशीर कत्तल थांबवण्यासाठी पोलिसांकडून सतर्क पावले उचलली जात आहेत। अनिल भालेराव, जिल्हा प्रतिनिधी, SS इंडिया न्यूज, छत्रपती संभाजीनगर।